जबरी चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील आरोपी 24 तासात अटक करून त्याच्याकडून 1,37,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात गुन्हे शाखा सोलापूर शहर यांना यश आले. 29 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी यांची आई इंदुमती साठे या रात्रीच्या वेळेस घराच्या पोर्चमध्ये झोपल्या होत्या. त्यावेळेस कोणीतरी अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांचे तोंड दाबून घातक हत्याराने गंभीर जखमी करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली 10 ग्रॅम वजनाची पोत जबरदस्तीने काढून चोरी केली. त्याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 309(6) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील अधिकारी आणि अंमलदार यांना मार्गदर्शन करून सदरचा गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषंगाने अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना देऊन तपास पथके रवाना केली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांचे तपास पथक हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने तपास करत असताना एक इसम महिलेचे जबरदस्तीने काढून घेतलेले सोने विक्री करण्याकरता सराफ बाजार सोलापूर येथे आल्याची माहिती आणि तसेच तो सध्या सिद्धेश्वर मंदिर विष्णू घाटाजवळ पासपोर्ट ऑफिसच्या गेटच्या बाजूला थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे आणि पथक यांनी सदर परिसरात जाऊन इसमाचा शोध घेऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शकील उदाशा भोसले, वय 20, राहणार कोळेगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर असे सांगितले. त्याची पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोलाकार मणी आणि सोन्याचे 2 जोड कर्णफुले मिळून आले. सदर इस्माकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने त्याचा साथीदार पक्षा काळे, राहणार पुणे यांनी मिळून घराबाहेर झोपलेल्या महिलेला घातक हत्याराने जखमी करून तिच्या गळ्यातील सोन्याचे मणी असलेली पोत जबरदस्तीने चोरल्याचे निष्पन्न केले. तसेच त्यांच्याकडे मिळून आलेले 2 जोड कर्णफुलाबाबत विश्वासात घेऊन चौकशी केली असता 3 महिन्यांपूर्वी बेलाटी मंगळवेढा सोलापूर हायवे लगत असलेल्या एका घरात मध्यरात्री तो स्वतः त्याचा साथीदार पक्षा काळे आणि त्याचे 2 मित्र असे मिळून घरात घुसून घरातील लोकांना घातक हत्याराने मारहाण करून 2 महिलांच्या अंगावरील सोन्याची कर्णफुले जबरदस्ती काढून घेतल्याचे सांगितले. अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांच्या तपास पथकाने जबरी चोरीचे 2 गंभीर गुन्हे उघडकीस आणून 1,37,000 रुपये किमतीचे एकूण 13.3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. सोलापूर शहर आयुक्तालयातील सलगर वस्ती पोलीस स्टेशनच्या हद्दीत शिंदे साठे वस्ती या ठिकाणी यातील फिर्यादी इंदुमती साठे वय 75 वर्षे ह्या रात्रीच्या वेळी त्यांच्या बंगल्याच्या पोर्चमध्ये नेहमीप्रमाणे झोपलेल्या असताना पहाटे साधारण 4-4:30च्या आसपास 2 अनोळखी इसमांनी त्या ठिकाणी येऊन प्रथमतः पोर्चमधील बल्ब काढून अंधार केला आणि त्यानंतर नमूद फिर्यादी महिलेचं तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत आणि कानातील काही दागिने असे काढून घेतले. त्या दरम्यान काही धारदार हत्याराने त्यांच्या गालावरती वार केल्यामुळे त्या जखमी झाल्या होत्या. सदर गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ माननीय पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या आदेशाने आम्ही गुन्हे शाखेच्या टीम तयार करून त्या गुन्ह्यामध्ये तांत्रिक तपास तसेच खबऱ्यांच्या द्वारे आरोपीबाबत माहिती प्राप्त करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यामध्ये तांत्रिक तपासामध्ये 2 इसम घटनास्थळापासून काही अंतरावरती संशयास्पद रीतीत फिरत असल्याचे आम्हाला निष्पन्न झाले. ते पूर्ण तांत्रिक तपासाचा ट्रॅक केला असता सदरचे आरोपी हे रेल्वे स्टेशन परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली. तसेच त्यामधील एक आरोपी हा गुन्ह्यातील सोनं विकण्यासाठी काही बाजारामध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास आम्ही API धायगुडे आणि त्यांचे पथक यांनी त्यास ट्रॅक करून पासपोर्ट ऑफिस सिद्धेश्वर मंदिराजवळ त्याला ताब्यात घेतलं. नमूद आरोपीस ताब्यात घेतलं असतं त्याच्या अंगझडतीमध्ये या गुन्ह्यातील सोन्याचे दागिने जे आहेत ते मिळून आलेले आहेत. त्याचबरोबर नमूद आरोपीकडे अजून कौशलपूर्ण तपास केला असता यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकारचा एक जबरी चोरीचा गुन्हा सलगवती पोलीस स्टेशन हद्दीतच बेलाटी गाव या ठिकाणी केला होता. त्या संदर्भात जो दाखल गुन्हा आहे तो गुन्हा देखील ह्या आरोपींनी केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे असे 2 गुन्हे ह्या आरोपींकडून आम्ही उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यात गेलेल्या 2 गुन्ह्याच्या मुद्देमालापैकी एकूण 1,37,000 किमतीचे सोने आपण हस्तगत केलेले आहे आणि यातील जो आरोपी आहे हा अहिल्यानगर जिल्ह्यामधील आहे
आरोपीचं नाव आहे शकील उदाशा भोसले, कोळगाव म्हणून गाव आहे, त्या गावातले आरोपी आहेत. इतर एक आरोपी जो ह्याचा साथीदार आहे त्याला देखील आम्ही शोध चालू आहे, त्याचा लवकरात लवकर अटक करून घेऊया. सदरची कामगिरी मान्य पोलीस आयुक्त सोलापूर शहर एम राजकुमार, तसेच DCP HQ गौर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील आणि ACP राजन माने गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे.